नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघत आहे डिजिटल टेक्निक चॅप्टर नंबर फर्स्ट नंबर सिस्टीम। आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे फर्स्ट कॉम्प्लिमेंट अँड सेकंड कॉम्प्लिमेंट ची सबट्रॅक्शन, म्हणजे बायनरी सबट्रॅक्शन ऑफ फर्स्ट कॉम्प्लिमेंट अँड सेकंड कॉम्प्लिमेंट्स। सबट्रॅक्शन कशी करतात विद्यार्थी मित्रांनो, याच्यात 4 स्टेप्स आहेत। पहिली स्टेप म्हणजे की बघा, आता समजा आपल्याला एक ए असला आणि एक काय असला बी असला, तर एक ए चा बायनरी नंबर मधून मायनस बी चा बायनरी नंबर करावा लागेल। तर सर्वात आधी आपल्याला जो बी डिजिट भेटणार आहे, तर बी चा आपल्याला फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा आहे। तर फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढल्यावर ए चा बायनरी नंबर आणि त्या बी नंबरचा फर्स्ट कॉम्प्लिमेंटची ॲडिशन करायची आहे। आणि हे ॲडिशन झाल्यावर जर समजा स्टार्टिंगला जर 1 येत असेल तर तो 1 त्याच्यात ऍड करायचा आहे, आणि जर 0 येत असेल जर नंबर, तर तो काय करायचा आहे की जे आपला आन्सर येत आहे त्याचं इन्व्हर्टिंग, म्हणजे की त्याचं पण काय करायचं आहे, आपल्याला फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा आहे। तर अशी सबट्रॅक्शन करता येते बायनरी फर्स्ट कॉम्प्लिमेंट अँड सेकंड कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन। चला तर सविस्तार मध्ये बघूया आपण याचे न्यूमेरिकल घेऊ। सर्वात आधी मी तुम्हाला स्टेप वगैरे लिहून देतो आणि सर्वच गोष्टी व्यवस्थित सांगतो। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। ज्या विद्यार्थ्यांची ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर, IT, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा लाभ सर्वांना घेता येणार। तर चला सुरुवात करूया प्रॉब्लेमसाठी। बायनरी सबट्रॅक्शन युजिंग फर्स्ट अँड सेकंड कॉम्प्लिमेंट। सर्वात आधी आजच्या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहे बायनरी सबट्रॅक्शन फर्स्ट कॉम्प्लिमेंट। आता सबट्रॅक्शन कशी करायची विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट कॉम्प्लिमेंटची, ते मी तुम्हाला सांगणार आहे। समजा एक नंबर असला, समजा हा ए नावाचा एक नंबर घेतला, बायनरी नंबर समजा, किंवा याला डेसिमल नंबर म्हणू। हा डेसिमल नंबर आहे आणि बी हा एक डेसिमल नंबर दिलेला आहे, आणि ए मधून आपल्याला बी काय करायचा आहे, मायनस करायचा आहे। तर सर्वात आधी तुम्हाला पहिल्या स्टेप नुसार जर समजा एखादा डेसिमल नंबर दिला असेल तर काय करावं लागेल, त्याचं कन्वर्ट करावं लागेल बायनरी नंबर मध्ये। स्टेप नंबर फर्स्ट, कन्वर्ट डेसिमल टू बायनरी। डेसिमल नंबर टू बायनरी नंबर, टू बायनरी नंबर। त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये आता बघा, आता तुम्ही डेसिमलचा कशात कन्वर्ट केलेला आहे, बायनरी मध्ये केलेला आहे। तर स्टेप नंबर 2 अशी आहे की आता काय करायचं आहे की बघा, हा ए आहे आणि हा बी आहे, सेकंड नंबरचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट करायचा, म्हणजे नंबर बी, म्हणजे की आता समजा हा जो बी नंबर आहे याचा काय करायचा, फर्स्ट कॉम्प्लिमेंट करायचा। विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, सेकंड जो येईल त्याचा काय काढायचा, फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा। हे झाली स्टेप नंबर सेकंड। त्यानंतर स्टेप नंबर थर्ड। स्टेप नंबर थर्ड मध्ये जो नंबर फर्स्ट आहे आणि नंबर सेकंडचा बायनरी कॉम्प्लिमेंट, म्हणजे की फर्स्ट कॉम्प्लिमेंट, नंबर सेकंडचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट, याचा काय करायची, ऍडिशन करायची। काय करायचे इथं, ऍडिशन। बघा इथं लिहितो मी, नंबर ए and number B first complement addition। काय करायचे आपल्याला, ऍडिशन, म्हणजे ए नंबरची आणि जो बी चा फर्स्ट कॉम्प्लिमेंट आपण काढू याची काय करायची, ऍडिशन करायची। त्यानंतर स्टेप नंबर 4, आता ऍडिशन करताना जर, म्हणजे इफ फायनल कॅरी जर समजा 1 आला, फायनल कॅरी इज 1, तर देन
add it to the result of addition. Add to the result of addition. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, काय करसाल, स्टेप नंबर 4 मध्ये जर फायनल कॅरी किती आला, 1 आला, तर देन ऍड टू रिझल्ट ऑफ ऍडिशन. म्हणजे हा जो 1 आहे, जे फायनल जो रिझल्ट येईल त्याच्यासोबत ऍडिशन करणं आहे. किंवा ऑर दोनच नंबर येऊ शकतात, कारण की बायनरी नंबर असते, एक तर 1 किंवा 0. जर इफ फायनल कॅरी इज 0 आला, फायनल कॅरी काय आला, 0 आला, तर मग काय करायचं, देन द रिझल्टंट किंवा द रिझल्ट ऑफ द फायनल टू कन्वर्ट फर्स्ट कॉम्प्लिमेंट. आणि इथं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. काय करायचं बघा, स्टेप नंबर फर्स्ट नुसार जर समजा तुम्हाला डेसिमल नंबर दिला असेल किंवा कोणताही ऑक्टल नंबर दिला असेल, त्याचा बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं, पहिली स्टेप. स्टेप नंबर सेकंड मध्ये जो सेकंड नंबर राहील बायनरी नंबर, त्याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट करायचा. त्यानंतर स्टेप नंबर थर्ड मध्ये जो फर्स्ट नंबर आणि जो सेकंड नंबरचा बायनरी कॉम्प्लिमेंट याची ऍडिशन करायची. त्यानंतर स्टेप नंबर 4 मध्ये जर समजा फायनल कॅरी 1 आला, तर फायनल रिझल्ट मध्ये 1 ची ऍडिशन करायची. आणि जर फायनल कॅरी जर 0 आला, तर त्याचा काय करायचं, कॉम्प्लिमेंट करायचं. बस, प्रॉब्लेम इज सॉल्व्ह. तर आता बघूया न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. परफॉर्म नाइन हा एक डेसिमल नंबर आहे, मायनस 4 हा डेसिमल नंबर आहे. आणि याला म्हटलं युजिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथड. विद्यार्थी मित्रांनो, असा प्रॉब्लेम 4 मार्कासाठी येऊ शकते. तर स्टेप नंबर फर्स्ट नुसार सर्वात पहिले बघा, हा नंबर आधी लिहितली तुम्ही, स्टेप नंबर फर्स्ट. आता जो हा 9 आहे, डेसिमल नंबर आहे, याचा कन्वर्ट बायनरी मध्ये कसं करतात. तर बायनरी मध्ये कसं करायचं, आता बघा, पहिली तर याचं 1, 1 चा डबल 2, 2 चा डबल किती होते 4, आणि 4 चा डबल किती होते 8. 1 चा डबल होते 2, 2 चा डबल किती होते 4, 4 चा डबल होते 8. तर इथं 9 नंबर आहे हायेस्ट. नंतर बघा, आता इथे हे जे 4 नंबर आले 1, 2, 4, 8, याची ऍडिशन काय पाहिजे, 9 पाहिजे. मग कशी 9 होईल, जर आपण 8 + 4 केलं तर 12 होते, 8 + 2 केलं तर 10 होते, 2 + 1 केलं तर 3 होते, 4 + 2 केलं तर 6 होते. पण 8 आणि 1, 8 + 1 जर केलं तर किती बनते, 9 बनते. राईट, 8 आणि 1 ची ऍडिशन म्हणजे 9 बनते. मग जिथं आहे की नाही ऍडिशन मध्ये, तिथं नंबर त्याचा 1, 1. हे बघा, 8 आणि 1 चा यूज केला, त्याच्या जागी लिहायचं 1, 1. आणि उरलेले जे नंबर्स आहेत त्याच्या जागी लिहायचं 0, 0. म्हणजे की तुमचा बायनरी नंबर तयार झालेला आहे. बघा, 9 हा डेसिमल नंबरचा बायनरी नंबर झालेला आहे 1001. हा झाला बायनरी नंबर. त्याच्यानंतर हा जो 4 आहे, 4 पण एक हा डेसिमल नंबर आहे, याचा पण कन्वर्ट आपल्याला कशात करायचा आहे, बायनरी मध्ये करायचा आहे. तर कसं करसाल, आता 4 डेसिमल आहे, डबल सेम पहिले लिहिसाल 1, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. त्यानंतर आता या 4 नंबर पैकी याची ऍडिशन 4 झाली पाहिजे. अरे इथं तर ऑलरेडी 4 आहे, हा इथं 4 आहे आणि इथे 4 आहे की नाही 4. इथं डायरेक्टली ऍडिशन जर केली, म्हणजे ऍडिशन करायची काही गरजच नाही, इथं डायरेक्ट 4 भेटला, मग त्याच्या खाली 1. आणि उरलेले जे ह्यात नंबर्स आहेत त्याच्या जागी 0, 0. म्हणजे की 4 डेसिमल चा बायनरी नंबर आलेला आहे 0100. हे झाली आपली पहिली स्टेप कंप्लीट. म्हणजे की जर समजा एखादा डेसिमल नंबर असेल किंवा ऑक्टल नंबर असेल,
किंवा हेक्साडेसिमल असेल तर त्याचा कन्वर्ट बायनरी मध्ये कन्वर्ट करणे. आता स्टेप नंबर 2 आहे आपली. स्टेप नंबर 2 मध्ये जो सेकंड नंबर राहते, याच्यात सबट्रॅक्शन मध्ये दोनच राहतात, एक फर्स्ट आणि एक सेकंड. सेकंड नंबरचा आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. तर आता सेकंड नंबर कोणता आहे, हा, म्हणजे इथे घेतला आपण G1. G1 घेतला आपण सेकंड नंबर. सेकंड नंबर आहे 4 डेसिमल. याचा बायनरी नंबर आहे 0 1 0 0. आता याचा आपल्याला तयार करायचा आहे फर्स्ट कॉम्प्लिमेंट. फर्स्ट कॉम्प्लिमेंट. आता फर्स्ट कॉम्प्लिमेंट कसं काय होते बघा. हा जर 0 असेल तर 0 च होऊन जाते 1, 1 असेल तर 1 च होऊन जाते 0, 0 असेल तर 0 च होऊन जाते 1 आणि 0 च होऊन जाते 1, आणि 0 असला तर 1 आणि 1 असला तर 0 झालं. हे झाली आपली स्टेप नंबर सेकंड कंप्लीट. त्याच्यानंतर स्टेप नंबर थर्ड. स्टेप नंबर थर्ड मध्ये आपल्याला ऍडिशन करावं लागते. काय करावं लागते, ऍडिशन. आता ऍडिशन कशी करायची, नंबर फर्स्ट म्हणजे की आता बघा डेसिमल नंबर कोणता होता फर्स्ट 9, 9 डेसिमलची ऍडिशन अँड फर्स्ट कॉम्प्लिमेंट. फर्स्ट कॉम्प्लिमेंट हा 4 डेसिमलचा ऍडिशन, म्हणजे याचा बायनरीची ऍडिशन. आता आपल्याला हे करायचे. आता बघा पहिला जो नंबर होता काय होता 1 0 0 1, 1 0 0 1, आणि फर्स्ट कॉम्प्लिमेंट 4 डेसिमलचा काय आला 1 0 1 1. आता याची काय करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशन. आता ऍडिशन कशी होतात बघा. 1 + 1 किती होते 2, 1 + 1 होते 2. मग आता 2 आहे की नाही, 2 चा बायनरी नंबर काय आहे, हा तर डेसिमल झाला. 2 चा बायनरी नंबर काय, 2 चा बायनरी नंबर आहे 1 0. 2 चा बायनरी नंबर काय ते 1 0. 2 ले म्हणायचं 1 0, मग मी इथे घेतला 0. मग कॅरी किती घेसाल 1, इथं आला कॅरी 1. मग डबल ऍडिशन 0 + 1 1, 1 + 1 2. मग 2 आला. 2 चा बायनरी नंबर किती आहे 10, मग इथे घेसाल 0, कॅरी आला 1. 0 + 0 + 1 इथे 1, हे डायरेक्ट असून दे. डबल 1 + 1 2. 2 चा बायनरी नंबर किती येते 10. 2 चा बायनरी नंबर काय येते 10, इथे डायरेक्ट स्लीव 10. जो लास्ट नंबर आहे, आता बघा लास्ट जो नंबर आलेला आहे हा आहे फायनल कॅरी. याला म्हणतात फायनल कॅरी. हा लास्ट नंबर कोणता आहे फायनल कॅरी. आणि फायनल कॅरी मग काय करायचं, स्टेप नंबर 4 नुसार स्टेप नंबर 4. आता आपल्याला जो फायनल कॅरी 1 आहे तो याच्यासोबत काय करायचा आहे ऍडिशन करायचे. तर इथं याचं ऍडिशन फायनल रिझल्ट अँड 1. आता फायनल रिझल्ट काय होता आपला 0 1 0 0, आणि याची काय करायची ऍडिशन करायची 1 सोबत. 0 + 1 1, हा 0 जसाच्या तसा, हा 1 जसा तसा, आणि हा 0 जसाच्या तसा. हा झाला आपला बायनरी सबट्रॅक्शन. म्हणजे की जे आपल्याला फाइंड करायचं होतं, परफॉर्म 9 डेसिमल - 4 डेसिमल युजिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथड. याचा बायनरी नंबर आलेला आहे 0 1 0 1. हे झालं फायनल आन्सर. दिस इज द फायनल आन्सर. दिस इज फायनल आन्सर आपला आलेला आहे 0 1 0 1 बायनरी नंबर. आता विद्यार्थी मित्रांनो, जर समजा आपल्याला हेच जर आन्सर डेसिमल मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे त्या याच्यात नंबर्स मध्ये, तर काय करायचं बघा. आता हे आन्सर आलेलंच आहे आपलं, तर डबल इथं फॉर्म्युला लावायचा. 1 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. आता की नाही याच्या खाली आहे की नाही हे 0 1 0 1 लिहून टाकायचं. 0 1 0 1 याच्या खाली लिहून टाकायचं. मग आता कशाच्या खाली कशाच्या वर, आता बघा 1 1 कुठं आहे, कशाच्या खाली आहे, या 4 च्या खाली आहे 1, आणि या 1 च्या खाली 1. 4 + 1 किती होते 5.
तर याचा एक आणि फायनल आन्सर असं पण तुम्ही लिहू शकता 5 डेसिमल. पण कशाचा 9 डेसिमल मायनस 4 डेसिमल इज इक्वल टू 5 डेसिमल. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण डिजिटल टेक्निक पूर्णच्या पूर्ण जो सब्जेक्ट आहे हा फ्री ऑफ कॉस्ट आपल्या चॅनलवर शिकवला जाणार आहे. पुऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच वाल्यांना, की जे की या व्हिडिओचा आणि त्यानंतर या सब्जेक्टचा निशुल्क मध्ये लाभ घेतील. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 6. आता बघा प्रॉब्लेम नंबर 2 आहे सबट्रॅक्शन 4 डेसिमल नंबर मायनस 9 डेसिमल. आता उलट झालं. युजिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथड. आता आपण स्टेप नुसार जाऊया. आता पहिली स्टेप काय म्हणते सांगा. पहिली स्टेप आहे की जर समजा डेसिमल नंबर असेल तर त्याचा बायनरी मध्ये कन्वर्ट करणे. आता हा 4 डेसिमल नंबर आहे, याचं बायनरी मध्ये कन्वर्ट करणे. कसं करसाल, पहिले इथं लिहिसाल 1, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4 आणि 4 चा डबल 8. त्यानंतर आता बघू 4 कसा बनते. 4 ऑलरेडी इथंच आहे, 4 ऑलरेडी इथंच आहे आणि 4च नंबर पाहिजे होता, तर याच्या खाली 1 द्यायचा, बाकीच्या जागी 0 0 0. म्हणजे की 4 डेसिमलचा बायनरी नंबर तयार झालेला आपला 0 1 0 0. हा झाला बायनरी. त्यानंतर सेकंड नंबर होता 9 डेसिमल. आता 9 डेसिमलचा पण आपल्याला काय कशात कन्वर्ट करायचं आहे, बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं करसाल बघा. डबल लिहिसाल तुम्ही 1, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. आता 9 नंबर तयार झाला पाहिजे. तर 9 नंबर कसा तयार होणार आहे, 9 नंबर मध्ये होईल इथं 8 आणि हा 1. 8 प्लस 1 किती होते 9. 8 प्लस 1 किती होते 9. मग याच्या जागी 1 1 येईल आणि बाकीच्या जागी काय येणार 0 0. म्हणजे की 9 डेसिमल चा बायनरी नंबर तयार झालेला आहे 1 0 0 1. हे आता आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली. त्याच्यानंतर स्टेप नंबर सेकंड मध्ये जो सेकंड नंबर असते बायनरी, त्याचा आपण काय करतो, फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढतो. काय करतो, सेकंड नंबर जो बायनरी असतो त्याचा काय करतो आपण फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढतो. म्हणजे इथे लिहिसाल तुम्ही ऑब्टेन 9 डेसिमल नंबर चा आपण काढू फर्स्ट कॉम्प्लिमेंट. आता 9 डेसिमल नंबर काय होता, तो होता इथं लिहिलं मी 9 डेसिमल नंबर होता. म्हणजे आता बायनरी झाला होता 1 0 0 1. आता आपण याचा काय करणार आहोत, फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढू. आता फर्स्ट कॉम्प्लिमेंट कसा काढतात, 1 च्या जागी 0, 0 च्या जागी 1, 0 च्या जागी 1 आणि 1 च्या जागी 0 झालं. पहिली आपली स्टेप नंबर सेकंड इज कंप्लीट. त्याच्यानंतर आता जाऊया स्टेप नंबर 3 वर. स्टेप नंबर 3 आहे आपल्याला ऍडिशन करायला लागते. ऍडिशन फर्स्ट नंबर कोणता होता 4 डेसिमल and first complement 9 decimal. First complement 9 decimal. आता बघा हे स्टेप नंबर 3. आता 4 डेसिमल
चा बायनरी नंबर काय होता 0 1 0 0 0 1 0 0 आणि फर्स्ट कॉम्प्लिमेंट चा 9 डेसिमलचा नंबर काय आला तो आला होता 0 1 1 0. याची काय करायची आता आपल्याला ऍडिशन करायची. तर 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 1 प्लस 1 2 2 चा बायनरी कोण आहे 10. मग इथे घेतला 0 हाती आला 1 0 प्लस 0 1 1 0 1 0. आता इथं याच्या समोर एक 0 देऊन द्यायचा काहीच नाही राहिला ना. मग हा याला आपण कॅरी म्हणतो. जर समजा जर काही नसेल बघा इथे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये बघा तुम्ही म्हणता सर मग तिथं का 0 दिला नाही तर तिथं बघा काय झालं होतं नंबर काय होता आपला हे बघा 1 2 3 4 1 2 3 4 हा पाचवा आहे की हा फायनल कॅरी झाला होता. पण इथं फायनल कॅरी काहीच नाही राहिला. याच्यात कॅरी राहिला का तर याच्यात कॅरी काहीच नसल्यामुळे तो कॅरी आपल्याला 0 घ्यायला लागते. काही नसला तर काय घ्यायला लागते 0. हा झाला तुमचा फायनल कॅरी. फायनल कॅरी किती झाला 0. आता फायनल कॅरी 0 झाला तर फक्त आपल्याला आता याचा कॉम्प्लिमेंट्स काढणार. स्टेप नंबर 4 आणि स्टेप नंबर 4 अशी आहे की जो फायनल रिझल्ट आहे फायनल रिझल्ट चा फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढणे. फर्स्ट कॉम्प्लिमेंट आता फायनल रिझल्ट काय आला होता आपला फायनल रिझल्ट आला होता 1 0 1 0. हा फायनल रिझल्ट होता. आणि याचा आता आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट कॉम्प्लिमेंट. 1 चा काय होणार 0 0 चा काय येणार 1 1 चा काय येणार 0 0 चा काय येणार 1. आणि हे झालं तुमचं फायनल आन्सर. हे काय झालेलं आहे तुमचं फायनल आन्सर. मग इथे लिहू शकतो तुम्ही फायनल आन्सर 0 1 0 1 हा झाला बायनरी नंबर. आता याचा जर समजा तुम्हाला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचा आहे तर कसं करसाल पहिले इथे लिहिसाल 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8. हा नंबर लिहून टाकू 0 1 0 1. मग आता इथे काही 1 कुठे आहे इथं 4 4 च्या खाली 1 आहे आणि 1 च्या खाली 1 आहे. याची ऍडिशन करसाल इथे येते 5. किती येते 5. म्हणजे की तुम्ही असं लिहिसाल 4 डेसिमल मायनस 9 डेसिमल इज इक्वल टू. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो जर कॅरी जर 0 येत असेल तर इथं मायनस साइन लागते -5 डेसिमल. इथं काय लागते -5 डेसिमल. हे इट इज द फायनल आन्सर. इथं मायनस साइन लागेल पण 4 - 10 -5 होते. तुम्हाला समजलं नसेल तर एक वेळा मी अगेन सांगतो. काय केलं बघा प्रॉब्लेम नंबर सेकंड मध्ये सबट्रॅक्शन करायची आपल्याला 4 डेसिमल नंबर -9 डेसिमल युजिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथड. स्टेप नंबर फर्स्ट पहिले 4 डेसिमलचं बायनरी मध्ये कन्वर्ट केलं. कसं 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8. मग 4 कुठे येते या 4 वरच मग इथं 1 बाकीच्या जागी 0 0. जो सेकंड नंबर आहे 9 डेसिमल याचा पण बायनरी मध्ये कन्वर्ट 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8. 9 कसा बनेल 8 + 1 म्हणजे 8 च्या खाली 1 आणि 1 च्या खाली 1 बाकीच्या जागी 0 1 0 0. हे झाले आपले बायनरी नंबर. नंतर काय करायचं स्टेप नंबर सेकंड मध्ये जो सेकंड नंबर आहे 9 डेसिमलचा त्याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढून टाकायचा. 9 डेसिमल नंबर होता 1 0 0 1. मग याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढला 1 चा 0 0 चा 1 0 चा 1 1 चा 0. स्टेप नंबर थर्ड मध्ये ऍडिशन करायची आहे जो फर्स्ट नंबर आहे म्हणजे 4 डेसिमल अँड फर्स्ट कॉम्प्लिमेंट 9 डेसिमलचा. तर पहिला जो नंबर आला होता आपला हा होता 0 1 0 0 0 1 0 0 आणि त्यानंतर हा फर्स्ट कॉम्प्लिमेंट 0 1 1 0 0 1 1 0. ऍडिशन केली 0 + 0 0 0 + 1 1 1 + 1 2 2 चा बायनरी नंबर 10 म्हणजे पहिले घेतला 0 कॅरी घेतला 1 0 + 0 0 0 + 1 1. मग आता इथं काहीच नाही उरलं बाकीचं फायनल कॅरी तर काहीच नाही उरला तर तो 0 घेऊन घेतला आपण. मग फायनल कॅरी जर आपण 0 घेतला तर फायनल रिझल्ट मध्ये काय करतो आपण फर्स्ट कॉम्प्लिमेंट यूज करतो. फायनल रिझल्ट होता आपला 1 0 1 0 1 0 1 0 याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट केलं. 1 चा झाला 0 0 चा झाला 1 1 चा झाला 0 0 चा झाला 1 म्हणजे फायनल आन्सर आपलं 0 1 0 1.
आणि याच जर समजा आता आपल्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8 आणि हे लिहून टाकायचं 0 1 0 1. मग चेक करायचं 1 कशाच्या खाली आहे, या 4 च्या खाली आहे आणि 1 च्या खाली आहे. 4 + 1 5. इथं 4 - 9 किती होते -5, तर इथं -10 -5 डेसिमल. हे झालं प्रॉब्लेम नंबर सेकंड कंप्लीट. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. प्रॉब्लेम थोडेसे डिफिकल्ट आहेत, तिथच्या तिथंच आहे बिलकुल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस शिवाय काहीच होऊ शकत नाही. जर तुम्ही प्रॅक्टिस करसाल तरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, नाही तर सॉल्व्ह करू शकत नाही. बघा आता प्रॉब्लेम नंबर थर्ड, सबट्रॅक्शन using first complement. नंबर फर्स्ट हे डायरेक्ट दिलाय 1 1 0 1 1. हा एक बायनरी नंबर आहे. मायनस 1 0 1 0 हा एक बायनरी नंबर. हे पहिलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर एक सेकंड नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगितलं ना. 1 0 1 1 1 हा बायनरी नंबर आहे आणि त्याच्यानंतर 1 1 0 0 0 हा एक बायनरी नंबर आहे आणि इथं आहे युजिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट मेथड. आता सर्वात आधी पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊ. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट 1 1 0 1 1 बायनरी नंबर. आता बघा किती नंबर्स आहेत, 1 2 3 4 5 मायनस आणि इथे किती आहेत 1 2 3 4 1 0 1 0. पण इथे 5च पाहिजे पीएस. मग इथे समोर काय द्यायचा 0 द्यायचा, समोर काय द्यायचा 0. मग आता सर्वात आधी स्टेप नंबर फर्स्ट नुसार तर बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ऑलरेडी बायनरी मध्ये कन्वर्ट आहे. त्यानंतर स्टेप नंबर सेकंड म्हणजे की आता इथं स्टेप नंबर सेकंडची इथं फर्स्ट होऊन जाईल. तर आपल्याला याचा काय करायचा आहे, फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. तर काय करायचं, सिंपल आहे. काय करसाल, गिवन घेसाल 0 1 0 1 0 आणि याचा काढूया फर्स्ट कॉम्प्लिमेंट. फर्स्ट कॉम्प्लिमेंट काय येणार, 0 चा काय येते 1, 1 चा काय येते 0, 0 चा काय येते 1, 1 चा काय येते 0, 0 चा काय येते 1. हा तयार झाला आपला फर्स्ट कॉम्प्लिमेंट 1 0 1 0 1. त्यानंतर स्टेप नंबर सेकंड, आता आपल्याला करावं लागते ऍडिशन पहिल्या नंबरची आणि याची, म्हणजे की 1 1 0 1 1 बायनरी नंबर अँड फर्स्ट कॉम्प्लिमेंट नंबरची काय करायची ऍडिशन. म्हणजे आता बघा इथं काय लिहिसाल तुम्ही 1 1 0 1 1 आणि फर्स्ट कॉम्प्लिमेंट किती होता 1 0 1 0 1. याची करूया ऍडिशन. 1 + 1 किती होती विद्यार्थी मित्रांनो, 1 + 1 होते 2 आणि 2 चा बायनरी नंबर किती आहे 10, म्हणजे इथे घेतला 0 हाती आला 1. 1 + 1 2, 2 चा बायनरी नंबर 10, इथे घेतला 0 हाती आला 1. 1 + 1 2, 2 चा बायनरी नंबर 10, इथे घेतला 0 हाती आला 1. 1 + 1 2, 2 चा बायनरी नंबर 10, इथे घेतला 0 हाती आला 1. 1 + 1 + 1 3. 3 चा बायनरी नंबर काय येते विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का 1 1. काय येते 1 1, 3 चा बायनरी नंबर. आता हे जर समजा तुम्हाला माहित जर करायचं असेल तर याच्या आधीचे आपले YouTube वरचे लेक्चर तुम्ही बघा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. तर 1 1 येते, किती येते 1 1 1 आणि 1. आता जो हा 1 आहे हा आपला कॅरी झाला. हा काय झाला कॅरी, याला म्हणतात फायनल कॅरी. आता हा फायनल कॅरी आहे. तर स्टेप नंबर थर्ड नुसार काय करायचं, फायनल कॅरीचा आता 1 सोबत आपल्याला काय करावं लागेल ऍडिशन करावं लागेल. म्हणजे की तर याचं ऍडिशन ऍड रिझल्ट अँड 1. रिझल्ट होता आपला 1 0 0 0 0 आणि याची ऍडिशन 1. तर इथं काय येणार मग बघा 0 + 1 1,
हा 0, हा 0, हा 0 आणि हा 1. आणि हे झालं तुमचं फायनल आन्सर. फायनल आन्सर तयार झालेलं आहे आपलं 1 0 0 0 1. फायनल आन्सर 1 0 0 0 1 बायनरी नंबर. म्हणजे तुम्ही याला असं पण लिहू शकता. काय होतं आपला प्रॉब्लेम 1 1 0 1 1 1 1 0 1 1 बायनरी नंबर मायनस, आता इथे आपण 0 घेतला होता आणि त्याच्यानंतर काय होतं सेकंड नंबरला 0 1 0 1 0 0 1 0 1 0 आणि याचा आन्सर आलेला आहे 1 0 0 0 1. हा आला बायनरी. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या प्रॉब्लेमला, या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसंच बघा प्रॉब्लेम नंबर जे सेकंड आहे हे सेकंड तुम्ही सॉल्व्ह करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की याचा आन्सर काय येते. याच्यानंतर आपण एक अजून प्रॉब्लेम घेऊया निगेटिव्ह वाला आणि त्याच्यानंतर फर्स्ट कॉम्प्लिमेंट वाला टॉपिक वाला संपून जाईल. नंतर मग सबट्रॅक्शन घेणार आपण सेकंड कॉम्प्लिमेंटची, ती सेकंड लेक्चर मध्ये घेऊया. तर बघा आता प्रॉब्लेम नंबर सेकंड आपला किती झालं होतं, थर्ड झालं होतं. आता प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4, परफॉर्म -4 decimal number minus in bracket -8 decimal using first complement method. आता काय करसाल बघा, हे आता आपण सोडवण्यासाठी घेऊया. -4 डेसिमल -8 डेसिमल. आता विद्यार्थी मित्रांनो, आता हा -4 डेसिमल नंबर तर हा जसाच्या तसाच राहील, -4 आणि डेसिमल. पण हे मायनस मायनस काय होते सांगा बरं, मायनस मायनस काय होते, मायनस मायनस हे हा मायनस आणि हा मायनस भेटला तर काय होते प्लस. इथं 8 डेसिमल. म्हणजे की जर समजा तुम्ही याचा जर तुम्ही सिक्वेन्स जर लिहिला तर सिक्वेन्स नुसार पहिले 8 घेसाल आणि नंतर मग -4 घेसाल. म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करायची. तर इथे लिहिसाल तुम्ही 8 डेसिमल -4 डेसिमल. आता याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे. आता याचा आन्सर सेम बिलकुल आहे विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला स्टेप सांगितलेल्याच आहेत. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट मध्ये आपण हे घेतलंच होतं असंच. तर या 8 चं तुम्ही काय करसाल, बायनरी मध्ये कन्वर्ट करसाल. त्यानंतर 4 चं बायनरी मध्ये कन्वर्ट करसाल. त्याच्यानंतर मग या 4 चा फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढसाल. मग या 8 च्या बायनरी सोबत काय करसाल, ऍडिशन करसाल. कॅरी आला 1 कॅरी आला तर कॅरी 1 ची फायनल आन्सर सोबत ऍडिशन करसाल. आणि जर 0 आला तर त्याच्या काय करसाल, फर्स्ट कॉम्प्लिमेंट करसाल. तर चला सोडूनच देतो. काय करसाल आता बघा, हा 8 डेसिमल आहे. आता या 8 डेसिमलचं आता आपण बायनरी मध्ये कन्वर्ट करूया. तर बायनरी मध्ये कन्वर्ट कसं करतात बघा, पहिले लिहिसाल तुम्ही 1, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. आता बायनरी मध्ये कन्वर्ट करू. 8 कसा म्हणजे सांगा बरं मला. 8 इथे 8 ऑलरेडीच आहे. काय आहे ऑलरेडी, म्हणजे याच्या जागी 1, बाकीच्या जागी 0 0 0. म्हणजे की 8 डेसिमल जो नंबर आहे याचा बायनरी नंबर तयार झालेला आहे 1 0 0 0. हा झाला बायनरी. तसंच आता बघा 4 डेसिमल नंबर. आता याचा हे करूया. तर इथे येते 1, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. आता इथं 4 बघा कुठं आहे, तर 4 इथंच आहे ऑलरेडी. तर याच्या जागी 1 येईल, बाकी जागी 0 0 0. म्हणजे की 4 डेसिमलचा बायनरी आहे 0 1 0 0. हा झाला बायनरी नंबर. हे होते आपले स्टेप नंबर फर्स्ट, स्टेप 1. आता स्टेप नंबर 2, बायनरी नंबर तर निघालेले असतात. स्टेप नंबर 2 नुसार आता आपल्याला फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायचा आहे.
4 डेसिमलचा बायनरी नंबरचा. तर काय आहे गिवन किती आहे? गिवन आहे 0 1 0 0 आणि फर्स्ट कॉम्प्लिमेंट काय येण्याचं 0चं 1 1चं 0 0चं 1 0चं 1 हा झाला फर्स्ट कॉम्प्लिमेंट. त्यानंतर स्टेप नंबर 3 आपल्याला ऍडिशन करायची आहे. ऍडिशन 8 डेसिमल अँड फर्स्ट कॉम्प्लिमेंट 4 डेसिमलची. तर 8 डेसिमलचा बायनरी नंबर काय होता 1 0 0 0 हा आणि हा फर्स्ट डेसिमल किती आहे 1 0 1 1. नंतर याची आपण करूया ऍडिशन 0 + 1 1 0 + 1 1 0 + 0 0 1 + 1 2 2 चा बायनरी नंबर 10 म्हणजे की कॅरी किती आला 1 आला. हा आला फायनल कॅरी. फायनल कॅरी. आता स्टेप नंबर 4 फायनल कॅरी 1 असल्यामुळे ऍडिशन रिझल्ट अँड 1. रिझल्ट अँड 1 ची काय करतो ऍडिशन. रिझल्ट काय होता आपला 0 0 1 1 आणि तो 1 ची ऍडिशन. तर 1 + 1 किती होते विद्यार्थी मित्रांनो 2 2 चा डेसिमल 10 हाती आला 1 1 + 1 2 2 चा डेसिमल 10 हाती आला 1 0 + 1 1 आणि इथं 0 म्हणजे याचा फायनल आन्सर आहे 0 1 0 0 0 1 0 0. फायनल आन्सर 0 1 0 0 हा बायनरी नंबर. आणि याचं जर डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर बघा हा 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 म्हणजे की 4 डेसिमल आहे. कोणता डेसिमल आहे 4 डेसिमल म्हणजे की याचा आन्सर आहे फायनली -4 डेसिमल -8 डेसिमलचा आन्सर आहे 4 डेसिमल. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कॉम्प्युटर IT इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना या व्हिडिओचा हेल्प होणार. असंच याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण सबट्रॅक्शन घेतलेली आहे फर्स्ट कॉम्प्लिमेंटची. आता येणाऱ्या जे नेक्स्ट लेक्चर राहणार आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत बायनरी सबट्रॅक्शन युजिंग सेकंड कॉम्प्लिमेंट मेथड. आजच्यासाठी इथं थांबून जाऊया. धन्यवाद.